आज मी तुम्हाला मस्त अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे आणि ती पण झटपट अशी. तर कढई गरम करत ठेवलेली आहे. त्यामध्ये पहिला आपण तेल काढून घेऊया. तेल घेतलेलं आहे अर्धी पळी आणि गरम होऊन देऊया. तेल गरम झालेलं आहे. एक तेजपत्ता त्याचे मी 2 तुकडे करून घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये टाकणार एक मोठ्या आकाराचा कांदा. ह्याच्यामध्ये 2 लवंगा, एक साधी विलायची, एक मसाला विलायची, दालचिनीचा तुकडा आणि 2 मिरी, 2 ते 3 मिरी जरी टाकली तर चालेल आणि नंतर जरी परतलं तरी चालेल आणि गरम मसाला जरी टाकला तरी पण चालू शकतो. आता हे चांगलं मी परतून घेते. कांदा चांगला भाजलेला आहे. ह्याच्यामध्ये आलं, लसूण, हिरवी मिरची, एकदम थोडंसं सुक्कं खोबरं. आता हे सुक्कं खोबरं नाही टाकलं तरी पण चालेल. आलं, लसूण, हिरवी मिरची फक्त टाकायची. सगळं मिळून 1.5 चमचे टाकलेलं आहे. परतून घेते. मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये एक मिडियम आकाराचा टोमॅटो बारीक कापून घेतलेला. तर हे पण ह्याच्यामध्ये 1 मिनिटभर परतून घेते. मस्त असं परतून घेतलेलं आहे. गॅस केलेला आहे मी बारीक. त्याच्यामध्ये टाकायची आपल्याला थोडीशी हळद. मिक्स करून घेते. मस्त परतून घेतलेला आहे. हळद टाकल्यानंतर गॅस केलेला आहे मी बारीक. छोटा 1 चमचा गरम मसाला पावडर. ह्याच्यामध्ये टाकणार आहे 1 चमचा कांदा लसूण मसाला. ह्याच्या जागी मिरची पावडर जरी टाकली तरी तुम्ही चालू शकते. 1.5 चमचा जिरे धने पावडर. मस्त असं ते मिक्स करून घ्यायचं. मस्त असं परतून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये चवीप्रमाणे टाकायचं मीठ. ह्याच्यामध्ये 2 चमचे तुम्ही दही पण टाकू शकता बरं का. मोठ्या आकाराचं ह्याच्यामध्ये 1 गाजर साल काढून तुकडे करून घेतलेले आहेत. भाजीचं गाजर आहे आणि 1 मिडियम आकाराचा बटाटा साल काढून तुकडे करून घेतलेले. बटाटा बिन साल काढता सुद्धा स्वच्छ धुवून कापून जरी ह्याच्यामध्ये टाकला तरी खूप छान लागतं. 300 ग्रॅम चिकन घेतलेलं आहे. सॉफ्टवाला आहे. ह्याच्यामध्ये हाडाचं जरी घेतलं तरी पण चालू शकते. मस्त असं तर हे पहिले ह्याच्यामध्ये परतून घेणार आहे. मसाल्यामध्ये मस्त असं परतून घेतलेलं आहे मी. गॅस एकदम बारीक केला होता मसाला टाकतानाच. गॅस करणार आहे मी मीडियम आणि 5 ते 7 मिनिट बघा थोडंसं झाकणाला असे हवा जायपुरते ठेवणार आहे. 5 ते 7 मिनिट आपण ह्याला थोडं शिजवून घेऊया बारीक गॅसवर. बारीक गॅसवर बघा 5 ते 7 मिनिट मी ठेवलं होतं झाकण. मी एकदा हलवलेलं सुद्धा आहे. असं या मसाल्यामध्ये असं पाणी सुटतं बघा आणि चांगलं ते आता शिजवून द्यायचं. शिजलं नाही त्याच्यामध्ये की चांगलीच चव येते. ह्याच्यामध्ये आपल्याला कोमट पाणी टाकायचे. कोमट टाकलं चालतंय, गरम टाकलं तरी चालतंय. एका साईडला 1 ग्लास पाणी केलं होतं गरम. आपल्याला किती हवं आहे त्याप्रमाणेच ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं. 1च ग्लासमधलं मी थोडंसं कमी असं टाकलेलं आहे. आता ह्याला चांगलं शिजवून द्यायचं. त्याच्यामध्ये टाकायची आपल्याला थोडीशी कोथिंबीर. गॅस बारीकच आहे. झाकण परत मी एवढं ठेवणार आहे आणि ह्याला शिजवून देणार आहे. बारीक गॅसवर 10 ते 15 मिनटं मी ठेवलं होतं. एकदम बारीक गॅस केला होता. मस्त असं शिजलं गेलेलं आहे बघा. खूप छान होतं आणि खूप चविष्ट लागतं बरं का. एकदा अशा पद्धतीत जरूर करून बघा. जर तुम्हाला हवं असेल तर थोडंसं पातळ पण करू शकता. हे अशाच पद्धतीत खायला जातं. तुम्हाला आवडत असेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही बनवतानाच 1 चमचाभर फ्रेश दही टाका. जर नसेल आवडत तर सेम अशाच पद्धतीमध्ये तुम्ही बनवलं तर चालेल. एकदम इतकी छान चव येईल ना. तुम्ही एकदा जरूर करून बघा. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.